नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या देश विदेशातील टॉप 15 घडामोडी. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर प्रथमच 100हून अधिक महिला कलाकारांनी भारतीय वाद्य वाजवून परेडची घोषणा केली आहे. या कलाकारांनी शंख, नादस्वरम, नगाडा, ढोल वादन अशा संगीताने या परेडची सुरुवात झाली. या माध्यमातून आवाहन करत परेडची सुरुवात करण्यात आली. या 100 महिलांच्या घोषणा पथकाने भारतीय वाद्य वाजवून पथसंचलनाची सुरुवात केली आहे. आज 75वा प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच आजच्या दिवशी देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील इमारतींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. शासकीय इमारती, मुंबईतील ताज हॉटेल, चर्च गेट अशा अनेक इमारतींना आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई केली गेली आहे. हे मनमोहक दृश्य अनेक जण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहेत. स्वतंत्र भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन आज साजरा होत आहे. त्या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रम होत आहेत. प्रजासत्ताक दिनाचा प्रमुख सोहळा राजधानी दिल्लीत पार पडला असून या सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर संचलन सादर केले गेले. या दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सलामी देऊन संचलनाला हिरवा झेंडा दाखवला. भारत आज आपला 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गुगलने सुद्धा एक खास डूडल बनवलंय, ज्यामध्ये अनेक स्क्रीन दाखवल्या गेल्या आहेत. यामध्ये एक कलर आणि एक ब्लॅक अँड व्हाईट मध्ये परेड दाखवली आहे. गुगलने आधी 2 टीव्ही आणि नंतर एक मोबाईल दाखवलाय. हे डूडल वृंदा जावेरी यांनी बनवलंय. पूर्ण भारतात 75व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येतोय. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर सकाळी सर्व राज्यांच्या आणि मंत्रालयांच्या चित्ररथांची परेड पार पडली. यावेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या चित्ररथाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. इस्रोने चांद्रयान 3च्या सॉफ्ट लँडिंगचा देखावा सादर केला. इस्रोने गेल्या वर्षी चांद्रयान 3 मोहिमेच्या माध्यमातून इतिहास रचला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला होता. आज हा इस्रोचा चित्ररथ पाहून या ऐतिहासिक क्षणाची आठवण आज पुन्हा एकदा सर्व भारतीयांना झाली आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. या निमित्ताने मॅक्रॉन यांनी फ्रान्समध्ये शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. 2030 सालापर्यंत फ्रान्समध्ये 30,000 भारतीय विद्यार्थी असतील. या दृष्टीने एक योजना आखल्याचं त्यांनी जाहीर केलंय. या योजनेनुसार पब्लिक स्कूलमध्ये फ्रेंच भाषा शिकता यावी यासाठी फ्रेंच टू ऑल, फ्रेंच फॉर अ बेटर फ्युचर या अभियानाअंतर्गत मोहीम राबवण्यात येईल. जास्तीत जास्त फ्रेंच लर्निंग सेंटर्स उभारण्यासाठी एक नेटवर्क तयार केलं जात असल्याची माहिती देखील इमॅन्युएल यांनी दिली आहे. भारताच्या आदित्य L1 यानाने आणखी एक नवीन कामगिरी करून दाखवली आहे. ग्रहांची शक्ती मोजणारे यंत्र अर्थातच मॅग्नेटोमीटर बूम स्थापित करण्यात इस्रोच्या संशोधकांना यश आलंय. या मॅग्नेटोमीटर बूमच्या मदतीने सूर्यासह सर्व ग्रहांच्या चुंबकीय शक्तीचे मोजमाप करणे शक्य होणार आहे. यामुळे आदित्य L1 यशस्वी होण्यासाठी मॅग्नेटोमीटर बूम कडून मिळणारा डेटा मोहिमेसाठी दिशादर्शक ठरणार आहे. भारतीय क्षेपणास्त्रांना जगभरातून मागणी आहे. येत्या 10 दिवसात भारत फिलिपाईन्स ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रासाठी ग्राउंड सिस्टीमची निर्यात सुरू करणार आहे. क्षेपणास्त्रांच्या निर्यातीची माहिती DRDOचे अध्यक्ष डॉक्टर समीर V कामत यांनी दिली आहे. ते म्हणाले, ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीचा पहिला संच मार्चच्या अखेरीस फिलिपाईन्समध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे क्षेपणास्त्रे मार्चपर्यंत येण्याची अपेक्षा असल्याचे ग्राउंड सिस्टीम यंत्रणा येत्या 10 दिवसात पाठवण्यात येणार आहे. चंद्रभूमीवर अचूक लँडिंग करण्यात जपानच्या जाक्सा या अंतराळ संशोधन संस्थेच्या स्लिम यानाला यश आलं, पण त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. परंतु आता जाक्साने स्लिमला वाचवण्यासाठी भारताच्या चांद्रयान 2 या क्रॅश लँडिंग झालेल्या यानाची मदत घेणे सुरू केलंय. जाक्सा भारताच्या चांद्रयान 2 या उच्च क्वालिटीच्या प्रतिमांचा वापर करतेय, जेणेकरून स्लिम मोहिमेला वाचवता येणार आहे. उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्र चाचण्यांची मालिका सुरूच ठेवली आहे. त्यात आणखी एका नवीन क्षेपणास्त्राची चाचणी उत्तर कोरियाकडून घेण्यात आली आहे. पुलावसल 331 असे या क्रूझ क्षेपणास्त्राचे नाव असून ही चाचणी बुधवारी घेण्यात आली, असे उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्त संस्थेने म्हटलंय.
हे नवीन क्षेपणास्त्र अजून विकसित होण्याची प्रक्रिया सुरू आहे। या नव्या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे शेजारच्या कोणत्याही देशांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण झाला नाही, तसेच प्रादेशिक परिस्थितीशी या क्षेपणास्त्राच्या चाचणीचा काहीही संबंध नसल्याचेही या वृत्तामध्ये म्हटलं गेलंय। दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय। यासोबतच डेटा लीकच्या अनेक घटना घडत असतात, परंतु एका रिपोर्टमध्ये जगातील सर्वात मोठ्या डेटा लीकचा खुलासा झालाय। या डेटा लीक मध्ये तब्बल 26 अब्ज अकाउंटची माहिती आहे। यामध्ये अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचे लॉग इन क्रेडेन्शियल्स आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेटा लीक झाल्यामुळे चिंता वाढली आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार 26 अब्ज खात्यांची माहिती लीक झाली आहे। यामध्ये लिंक्डइन, स्नॅपचॅट, वेनमो, ॲडोब आणि एक्स म्हणजे ट्विटरचा डेटा आहे। त्यामुळे याला इतिहासातील सर्वात मोठा डेटा लीक म्हटलं जात आहे। या डेटाच्या मदतीने सायबर गुन्हेगार विविध प्रकारच्या घटना घडवून आणण्याची चिंता व्यक्त केली जाते। नायजेरियातील काही बंदूकधाऱ्यांनी 2 दिवसात 50 जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बंदूकधाऱ्यांनी अनेक घरांनाही आग लावली। ही घटना देशाच्या उत्तर मध्य पठारी राज्यात घडली। प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार परिसरात 24 तासांचा कर्फ्यू लागू करण्यात आलाय। भटक्या विमुक्त खेडूत आणि शेतकरी समुदायांमधील हिंसाचार संपवण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना करण्यात आले। मात्र आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली नाहीये। याआधी सुद्धा गेल्या महिन्यात राज्यात झालेल्या हल्ल्यात 140 जणांचा मृत्यू झाला होता। दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये वेचून मारलं जातंय, तसेच 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हत्येमध्ये भारतीय एजंट सहभागी असल्याचा गंभीर आरोप पाकिस्तानने केलाय। परंतु भारताने पाकिस्तानचा हा आरोप खोडून काढलाय। जाणीवपूर्वक वाईट हेतूने भारताबद्दल हा प्रचार केला जातोय, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय। पाकिस्तानने जे पेरलं तेच आज उगवतंय, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलंय। अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे। बांगलादेश नंतर भारताने आयर्लंडचा पराभव केलाय। भारताने आयर्लंडला तब्बल 201 धावांनी पराभूत करत मुशीर खान आणि नमन तिवारी भारताच्या विजयाचे हिरो ठरलेत। मुशीर खान याने शतकी खेळली तर नमन तिवारी याने 4 विकेट घेतल्या। भारताने आयर्लंडचा एकतर्फी पराभव करत 2 गुणांची कमाई केली आहे। त्यामुळे भारताच्या नावावर आता 4 गुण झालेत। 26 जानेवारीला दरवर्षी अनेक देशभक्तीपर सिनेमे प्रदर्शित होत असतात। यंदा देखील फायटर हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। ऋतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत। फायटर हा सिनेमा पुलवामा हल्ल्यावर आधारित आहे। आगाऊ बुकिंगवर नजर टाकल्यास चित्रपटाची 2,79,367 तिकिटे आधीच विकली गेली आहेत, ज्यामुळे चित्रपटाने आधीच 8.3 कोटी रुपयांची कमाई केली आहे। टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।